नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी डोणगाव जवळील देभश्री हायस्कूल उर्फ बाबूराव पाटील विद्यालय लोणी गवडी येथे विद्यार्थ्यांच्या ढोल ताशांच्या गजरात पुष्पवर्षाव करून उत्साहात स्वागत करण्यात आले। नमस्कार, आपण बघत आहात अजिंक्य भारत न्यूज। तब्बल 1.5 महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर पुन्हा शाळेची घंटा वाजल्याने आणि मित्रांची भेट झाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता। यावेळी शाळेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जपत स्वतःच्या स्वखर्चातून गरीब आणि गरजू विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि दप्तराचे वाटप केले। त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे। कार्यक्रमाच्या प्रारंभी शाळेच्या मुख्य प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांच्या ढोल ताशांच्या निनादात पुष्पवर्षाव करून स्वागत करण्यात आले। त्यानंतर संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील, प्राचार्य सुरेश हिवरकर यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना बिस्किटाची पाकिटे, शालेय गणवेश, दप्तराचे वितरण करण्यात आले। तसेच विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देण्यात आल्या। नवीन पुस्तके, नवीन दप्तर, गणवेश आणि शिक्षकांकडून मिळालेल्या प्रेमळ स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला होता। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या पगारातून विद्यार्थ्यांसाठी केलेली ही मदत समाजापुढे आदर्श निर्माण करणारी असून यामुळे विद्यार्थ्यांचा शाळेकडे ओढा मात्र निश्चितच वाढेल, असे मत संस्थेचे अध्यक्ष भास्करराव पाटील यांनी व्यक्त केले। या नाविन्यपूर्ण आणि उत्साहवर्धक स्वागतामुळे विद्यार्थ्यांच्या शाळेचा पहिला दिवस संस्मरणीय ठरला। कार्यक्रमाला गावातील पालक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। गजानन वाघमारे, अजिंक्य भारत प्रतिनिधी, डोणगाव।